साबुदाण्याचा वडा द्या. ते पण दिलं ना देवा. देवा माझा एक मित्र आहे देवा. एवढ्या लांब तुझा मित्र गावाकडचा तुझ्या गावाकडला. हा हा गावाकडला तुझा मित्र आहे. हा देवा हा त्या माझ्या मित्राची त्या माझ्या मित्राची तुझी खडी साखर खा. देवा दिला गेले तुम्ही गुळा नाव. हा देवा त्या माझ्या मित्राची बर दारू कवा सुटेल सांगा. अरे तुझ्या मित्राची दारू सुटेल. कवा सुटेल. तुझ्या मित्राची दारू सुटेल. कवा सुटेल. जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. खराय की देवा. तेव्हाच त्याची दारू सुटेल. खराय खराय देवा. देवा हा फॅन छावा ना थंडी वाजली का म्हणतो. नाही 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 आता शिकतर मोसमला लागली. असं आहे देवा. हा कशात बोलताय. मटपट बोलते बोल. देवा हा आणखी मी कोण विचारू का. सोपं 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 विचार. हा तुझी बी लई जाऊन आणि माझी बी लई जाऊन. बरोबर आहे. जरा आपल्यातल्या आपल्या. होय होय होय. अरे कळंब तालुक्यातले लोक हुशार आहेत जरा. 100%. हा इकडली लोक जरा हुशार आहेत ती. खरं देवा. रान बघून पेरत जा. बरं देवा विचारू का देवा. बोल देवा. हा सोपं 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 हा सोपं सोपं विचार. बर 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 देवा. हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे देवा. पुढचं ऐकून तर घ्या. कसं देखील तर आणि तू कोंबडी म्हणतोय. ती बघण्यासाठी. बरं हा देवा काय म्हणतोय मी. माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे. कोंबडी आहे. हा. असू दे. हा असू दे. हा ती पांढरा अंड कसं काय देते. तुला सोपं सोपं विचार म्हणजे देवाची चेष्टा करतो का. चेष्टा करतो काय. मस्करी करतोय. मस्करी करायला देव का तुला कळमच्या पोटरीत कामाला वाटतं. सांगायचं लागते. 3.5 मीटर कापड घेतला. 4 गाड्या घाल. 86 लिंबू घे. 87 पुडी कर. 88 रंगवत. गुलाल घे. सुत्रे घे. बांबू घे. लाह्या टाक. शिरा टाक. त्याचं गटोडं बांध. आणि कोंबडीच्या कुठं कुठं गळ्याला देवा मला सांगा. एवढं सगळं म्हणजे त्या कोंबडीच्या गळ्यात बांधलंस. ती कोंबडी वाजना नाही का मारायची. जर कोंबडी वजानं मिली. मेली. जर कोंबडी वजानं मिली तर अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो. अरे बऱ्याच वर्षानंतर या बाबळगाव नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली. पण नवीन कपड्यासाठी कुठला खिसा खाली आली. लारी लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली. हे मात्र 100% लाडक्या बहिणीचा आता 15 दिवसापूर्वी हप्ता पडून सुद्धा परडे रिकामी झाली. म्हणून बघता